भाजपा नेता किरीट सोमैया का बयान सामने आया है, जिसमें उन्होंने बताया कि बीड़ जिले में 2759 अवैध जन्म प्रमाण पत्र रद्द किए गए हैं। इन प्रमाण पत्रों में बांग्लादेशी मुस्लिमों द्वारा दिए गए आधार कार्ड, पैन कार्ड और राशन कार्ड जैसे झूठे दस्तावेज शामिल थे। बीड़ जिला प्रशासन ने इन दस्तावेजों की पुनः जांच की पुष्टि की है और अगले 15 दिनों में अवैध दस्तावेजों के खिलाफ केस दर्ज किए जाएंगे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीचं कौतुक करतो, धन्यवाद देतो, कारण की नोव्हेंबर 2023 मध्ये या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डीएम आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले। नोव्हेंबर ते जुलै 2024 पर्यंत फार अर्ज आले नाही। लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात जुलै ते डिसेंबर 6 महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले। मालेगावला मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेलो होतो, त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती। आल्यानंतर लगेच मी याच्यावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं हा विषय तडीस न्यायचा आणि आता महाराष्ट्रात हे सगळे 2,23,000 पैकी एक 2, 5, 10,000 जे इथे जन्मले बाकी सगळ्यांचे रद्द होणार। या 2 प्रकारचे पुरावे आहेत। एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे, जर पुरावेच नव्हते, कारण की आधार कार्ड याला पुरावा धरताच येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी 62 वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचं मी आधार कार्ड पुरावा देतो ते ग्राह्य धरताच येत नाही। असे पुरावेच्या आधारावर जे प्रमाणपत्र दिले गेले आहे त्या संबंधित त्या तहसीलदार काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागणार। माझं ते लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत, ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलंय, जे इथले नाही आहे, ज्यांच्याकडे भारतीयत्वाचा एक पण डॉक्युमेंट नाही, तो मग पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे की अफगाणी आहे, त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही। आतापर्यंत मी 37 ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, एसपी आता 37 शहरात गावात जाऊन आलो। मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने, न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे। एकंदर 2,23,000 प्रमाणपत्र ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वतः 2,23,000 मंजूर झाले। 79,000 द्यायचे राहिले होते, त्यांना राज्य सरकारने स्थगिती दिली। 1,23,000 दिले होते, त्यातनं 40,000 अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी दिले होते, ते रद्द झाले। 79,000 पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे 83,000 जन्म प्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 17 ठिकाणी FIR म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत। काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर, रेशनिंग अधिकारी, महापालिका अधिकारी, वकील, एजंट, अर्जदार आता वेगवेगळ्या लोकांवर। बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक अर्ज आले, त्यापैकी 6,845 यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले। त्यातना 2,759 आदेश हे बेकायदेशीररित्या देण्यात आले होते, ते सगळे रद्द करण्यात आले आहे। इथे जे अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही, त्यांच्या आई वडिलांचा, भावंडाचा, अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर दॅन 97% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे। त्यांचं वय हे 30 ते 65-70 दाखवण्यात आलं आहे। काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत, काहींनी फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत, काहींनी पॅन कार्ड दिलेले आहेत। या सगळ्या अर्जाचे
पुनर्तपासणी करण्याचं जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे। मला विश्वास आहे की पुढच्या 5-15 दिवसात बीड जिल्ह्यात किमान 4 तहसीलमध्ये खोटे पुरावे, फोर्जरी, फ्रॉड, बनावटी कागदपत्र आता 4 ठिकाणी FIR दाखल होणार।